या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ज्योतिबा चैत्र यात्रा शनिवारी 12 एप्रिलला होत असून ज्योतिबा चैत्र यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडेकोट पोलीस बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेंद्र पंडित यांनी देऊन भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्योतिबा डोंगरावर मोठ्या प्रमाणात पोलीस आल्यानं परिसराला छावणीचं स्वरूप पाहायला मिळते. ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर येतात. यासाठी महाराष्ट्रातून कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातून जादाचा पोलीस बंदोबस्त मागवला आहे. या यात्रेसाठी 2500च्या आसपास पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिली. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त गुरुवारपासून ज्योतिबा डोंगरावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. डोंगरावर सासनकाठ्या आणि पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असणार आहे. यात्रेसाठी 9 ते 10 लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवता यावं, सर्व भाविकांना दर्शन रांगेतून ज्योतिबाचं दर्शन घेता यावं यासाठी डोंगरावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ज्योतिबा चैत्र यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडेकोट नियोजन करण्यात आलं असून पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.